नांदेडमधली प्रेम कहाणी आचल आणि सक्षमची अधुरी प्रेम कहाणी दादा. तर आचलसारखे वडील असेल कोणी तर त्यांना माझं एकच म्हणणं आहे की दादा, काका, मामा, आपल्या मुलगी कुठं काय करते तिच्यावर लक्ष द्या. तुमच्या मुलीचा फोन चेक करत जा. तुमची मुलगी कॉलेजात जाते की शाळेत जाते हे बघत राहा. कारण नांदेडमध्ये अशी बेकार कहाणी घडली, त्या मुलाचा जीव गेला, त्या घराचं वाटोळं झालं. कारण आचलच्या वडिलांनी त्या मुलाचा खून करून टाकला. तर असं घटना घडली पाहिजे नाही. त्या कारणामुळं माझं एकच म्हणणं आहे, तुम्हाला तुमची मुलगी कोणाच्या जातीत, कोण्या जातीत धर्मात प्रेम करून राहिली, कोणा मुला प्रेम करून राहिली हे माहीत नसते. मग अनेक वेळेस माहीत झालं की तुम्ही विळा उचलता किंवा त्या मुलीला खतम करता किंवा त्या मुलाला खतम करता. असं न करता तुमच्या मुलीला समजावा आणि त्या मुलालाही समजावा. तुमची मुलगी प्रेम करत असेल त्या मुलीलाही समजावा आणि त्या मुलालाही समजावा आणि तिथंच विषय मोकळा करून टाका. मारा ठोकीच्या गोष्टी करू नका, कापण्याच्या मारण्याच्या गोष्टी करू नका. 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी बर्बाद करू शकते, तुमच्या मुलीची जिंदगी बर्बाद करू शकते किंवा त्या मुलाची पण जिंदगी बर्बाद करू शकते. तुमची मुलगी प्रेम करत असाल कोण्या मुलावर, त्या मुलीला समजून सांगा, मुलाला समजून सांगा. कारण असं हत्या करू नका. कोणीही आपल्या हाताला शई लावून घेऊ नका, काळा डाग लावून घेऊ नका. कारण कसं आहे, आपलं एक जीवन हे जीवन लय मोलाचं आहे आणि खुनाखानी करून कायद्याचं उल्लंघन करू नका आणि जेला सडू नका, हे माझं मत आहे. आपली मुलगी दुसऱ्या कास्टच्या मुलाशी प्रेम करत असेल तिला समजून सांगा किंवा आपला मुलगा दुसऱ्या कास्टच्या मुलीशी प्रेम करत असेल तिलाही समजून सांगा. कारण कुठलाही आई वडिलाचं स्वप्न असं असते की आपल्या मुलीला पोरगा चांगला भेटला पाहिजे, संस्कारी असला पाहिजे, घरदार चांगलं असलं पाहिजे, नोकरीवाला असला पाहिजे, स्वतःच्या पायावर उभा असला पाहिजे. कोणाही मुलीच्या आई वडिलाचं म्हणणं राहते किंवा मुलाच्या इकडल्याहीचं असं म्हणणं राहते की आपल्याला मुलगी संस्कारी भेटावी, चांगली भेटावी, घर जपणारी भेटावी, जोडी शोभणारी असली पाहिजे असं वाटते. पण माझं एकच म्हणणं आहे, सगळं बरोबरी आहे पण खुनाखानी करू नका आणि आपल्या मुलांना किंवा मुलीला समजावून सांगत जा. जय भीम, नमो बुद्धाय. कमेंट करून सांगा खरं बोलते की काय.